हॅलो, नमस्कार. स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये. तर सगळ्यात अगोदर सगळ्या मैत्रिणींना, ताईंना, दादांना होळीच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज आहे होळी आणि आज आहे आमच्या पिल्लूचा बर्थडे, म्हणजेच माझ्या मुलीचा आज बर्थडे आहे. ती आज 2 वर्षाची कंप्लीट झालेली आहे आणि आज होळी पण आहे. तर 2 in 1 सेलिब्रेशन असणार आहे, कारण आता सणानिमित्ताने पुरणपोळीही होईल आणि संध्याकाळी बड्डे सेलिब्रेशन पण होणार. त्यासाठी मी इथे माझं सगळं काम वगैरे लवकरच आवरून घेतलं आज, कारण मग बड्डेची पण तयारी करायची आणि सणाचं सगळ्यांकडेच खूप जास्त गडबड असते. सगळ्यांच्या घरीच आज पुरणपोळीचा बेत असणार आहे. तर माझी इथे तीच तयारी चालू झालेली आहे, कारण मग दोन्ही सेलिब्रेशन एकदाच असल्यामुळे मग सगळं काही व्यवस्थित आवरलं पाहिजे, म्हणून मग मी लवकरच स्वयंपाकाला लागले होते. इथे माझं 10 वाजेपर्यंत सगळं घरातील काम वगैरे आवरून घेतलं आणि त्यानंतर मग मी लगेच स्वयंपाकाला लागली, कारण मग आपण बड्डेसाठी पण बऱ्याच जणांना इन्व्हाइट केलेलं असतं. तर मग आपलं सणाचं पण सगळं व्यवस्थित झालं पाहिजे आणि जे आपल्याकडे येणार आहेत पाहुणे वगैरे, त्यांचं पण सगळं पाहुणचार व्यवस्थित झाला पाहिजे. त्यामुळे मग आपलं सगळं आवरलेलं असलं की आपण त्यांना वेळ देऊ शकतो. म्हणून मग मी असं ठरवलं की 5पर्यंत स्वयंपाक वगैरे सगळं आवरून होळी पेटवून घ्यायची आणि नंतर मग बड्डे सेलिब्रेशन करायचं. तर इथे माझी तीच तयारी चालू झालेली आहे. तर मी इथे पुरणपोळीसाठी डाळ टाकत आहे, म्हणजे कुकरला लावून देत आहे आणि जोपर्यंत डाळ शिजते आहे तोपर्यंत मग बाकीची तयारी करेल. तर इथे मी आता माझ्याकडे एक छोटा डब्बा आहे, त्या डब्याने 2 डब्बे मी डाळ टाकलेली आहे. तर एवढी डाळ म्हणजे भरपूर होते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पण जर गरम पोळी कोणाला खायची असेल तर मग दुसऱ्या दिवशीचं पण पुरण एक्स्ट्रा होऊन जातं यामध्ये. आणि जर एक डब्बा डाळ जर टाकली तर मग सगळ्यांचं व्यवस्थित होतं. पण मी थोडंसं एक्स्ट्राच करत असते, कारण मग ज्या दिवशी सण असतो त्या दिवशी आपल्याला पोळी असो किंवा काहीही आपण सणाचा जो स्वयंपाक करतो तो खावासा वाटत नाही आणि मग नंतर खाण्याची इच्छा होते. त्यामुळे थोडंसं एक्स्ट्रा असेल तर मग आपण कधीही पुरणपोळी करू शकतो. तर आता मी कुकरला डाळ लावून दिलेली आहे आणि आता इथे मी आमटीचा मसाला भाजून घेत आहे. तर आमच्याकडे काळ्या मसाल्याचीच आमटी सगळेजण पसंत करतात, त्यामुळे मग मी इथे काळ्या मसाल्याचीच आमटी करत आहे. तर बऱ्याच जणांकडे खोबरं आणि कांदा टाकूनच फक्त आमटी बनवली जाते, पण मी इथे धणे वगैरे सगळं काही भाजून घेते आणि त्यानंतरच आमटी बनवते. तर आमटीची रेसिपी आज खूप जास्त गडबड असल्यामुळे तुमच्यासोबत शेअर करता येणार नाही आहे. नंतर एखाद्या वेळेस कधीतरी नक्कीच शेअर करेल. तर इथे मी आता आमटीचा मसाला भाजून घेत आहे. तर बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने मी हिरवी मिरची, खसखस, खोबरं, शेंगदाणे सगळं काही त्यामध्ये थोडं थोडं टाकत असते आणि खूप जबरदस्त आमटी होते. चवीला अगदीच मस्त लागते. तर आता मसाला वगैरे बारीक करून घेते आणि नंतर लगेचच आमटीला फोडणी देईल. आता आज स्वयंपाकामध्ये पुरणपोळी, कढी, आमटी, भात, भजे, पापड सगळं असणार आहे आणि त्यानंतर बड्डे सेलिब्रेशनसाठी पण थोडाफार मुलांसाठी नाश्ता मागवलेला आहे. तर नाश्त्यामध्ये समोसे, गुलाबजामुन आणि चिवडा आणि केक हेच असेल आणि मुलांना तेच आवडतं, कारण आज मुलं पुरणपोळी तर अजिबातच खाणार नाहीत, कारण मुलांना कसं असतं बड्डे वगैरे असला तर त्यांना केक जास्त आवडतो, तर मुलं केक जास्त एन्जॉय करतात. तर तुमचे मुलंही असंच करतात का? बहुतेक तर सगळेच मुलं असंच करत असतील, कारण कुठलाही स्वयंपाक असू द्या पण बड्डेचं जे सेलिब्रेशन असतं तर मुलांना त्यामध्ये केक, चिवडा वगैरे खूप जास्त आवडत असतो. तर बघू शकता इथे डाळ पण माझी शिजलेली आहे आणि आता मी डाळ काढून घेते आणि गरम गरमच डाळ वाटायची आहे, कारण मग थोडीशी थंड झाली ना तर ती वाटायला जड जाते. त्यामुळे मी इथे गरम गरमच आता डाळ चाळणीमधून जे पाणी असतं ना, तर याला एळवणी म्हणतात. तुमच्या तिकडे काय म्हणतात नक्की सांगा कमेंटमध्ये. तर बघू शकता खूप छान अशी डाळ शिजलेली आहे. 5 ते 6 शिट्ट्यांमध्ये पूर्ण अशी डाळ व्यवस्थित शिजल्या जाते आणि जे पाणी आहे ना ते आमटीमध्ये वापरत असते. तर त्याने आमटीला खूप जास्त छान चव येते आणि घट्टपणाही येतो थोडासा. तर बऱ्याच जणांकडे ना पातळ आमटी बनवली जाते, पण आमच्याकडे घट्टच आमटी आवडते सगळ्यांना, कारण मग जेवणासोबत ते पोळीसोबत खाल्ल्याही जाते आणि बऱ्याच जणांना प्यायलासुद्धा आवडते. तर थोडीशी घट्टच असते आमटी. आणि आता पुरण बघू शकता तुम्ही, छान डाळ शिजलेली आहे. त्यानंतर मग मी 2 डबे जे मी डाळ घेतलेली होती तर त्यासाठी मी बरोबर 2च डबे इथे साखर यूज केलेली आहे आणि त्यामध्ये वेलची पूड आणि 2 चमचे तूप टाकून मस्त असं पुरण परतवून घेतलेलं आहे. आणि बघू शकता आमटी पण रेडी झालेली आहे. तर आता आणि इथे बड्डेची पण तयारी चालू आहे. तर आदितीने खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे बाहेर आणि
तिकडची ती पण तयारी चालू आहे. आणि आजचं सगळं डेकोरेशनचं काम मुलांकडे आहे. तर मुलांनी खूप सुंदर असं डेकोरेशन केलं होतं. तर अजिबात आम्हाला हॉलमध्ये त्यांनी प्रवेशच करू दिला नाही. तुम्ही तुमचं किचनमधलं आवरा, आम्ही डेकोरेशन करतो, असं त्यांचं सकाळपासूनच चालू झालेलं होतं. तर म्हटलं ठीक आहे, करा तुमच्या पद्धतीने. तर बघू शकता तुम्ही आमच्या मुलांनी किती सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. त्यांच्या पद्धतीने तर त्यांनी खूपच छान केलं, कारण मुलं आहेत, त्यांच्या मानाने त्यांनी खूप मस्त डेकोरेशन केलं आणि आम्हाला अगदी आवडलंसुद्धा ते. आणि इकडे आमची बड्डे गर्ल बघू शकता, तिचं मस्ती चालू आहे. तिला वाटतं आहे आज काहीतरी आहे स्पेशल. सगळे खूप इकडे तिकडे पळत आहे, धावपळ करताय, तर काहीतरी स्पेशल आहे. आणि बघू शकता तिचा सध्या तुम्ही कुठल्या अवतारात आहे. आणि संध्याकाळी मस्त अशी रेडी होईल, कारण दिवसभर पण मग तिला सकाळी मी ड्रेस वगैरे घालून ऑप्शन वगैरे केलं होतं, पण त्यानंतर मग तिला झोपायचं होतं. आणि झोपेमध्ये मग तशा ड्रेसमध्ये मुलांना कम्फर्टेबल वाटत नाही, त्यामुळे मी तिचा ड्रेस वगैरे चेंज केला. आणि त्यानंतर तिची शांत झोप झाली. आणि आता आम्ही रेडी झालेलो आहोत. आणि आता पहिले होळी पेटवून घेऊ आणि त्यानंतर मग बड्डे सेलिब्रेशन करू. तर इथे मुलांचं मस्त फोटो सेशन वगैरे चालू आहे. तर शरीव छान रेडी झालेली आहे आणि मुलं मस्त बाहेर खेळत आहेत आणि होळी पेटण्यासाठी पण एक्सायटेड आहेत आणि बड्डेसाठी पण. तर इथे होळीचं सगळं सामान वगैरे आणून ठेवलं आणि आता होळी पेटवायची आहे. सगळ्यात अगोदर थोडंसं कागद वगैरे खाली ठेवावा लागतो, त्यानंतर मग व्यवस्थित गोवऱ्या पेटतात. तर आजकाल गोवऱ्या पण विकतच आणाव्या लागतात. पहिले कुठेही गोवऱ्या भेटायच्या, पण आता तसं नाही. अगदी गावाकडे सुद्धा गोवऱ्या विकतच घ्याव्या लागतात. तर पहिले अक्षरशः होळी जवळ आली म्हटलं की सगळ्यांच्या घरोघरी गोवऱ्या लावल्या जायच्या. तर आता मस्त होळी पेटवून घेऊ आणि त्यानंतर मग बड्डेचं सेलिब्रेशन, मुलांचे जेवणं वगैरे, आणि नंतर सगळे मस्त पुरणपोळीचा आनंद घेतील. तर तुमची होळी कशी झाली मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. आणि आम्ही 2-3 मिळून एकच होळी पेटवलेली आहे. तर इथे कॉलनीमध्ये मोठी होळी पण पेटवली जाते, पण तिकडेच कुणाचं जाणं होत नाही, तर शक्यतो आम्ही आमच्या घरीच आमची होळी पेटवत असतो. तर इथे आता तयारी चालू झालेली आहे. आई कुंकू वगैरे लावून घेत आहेत आणि आता होळी पेटवलेली आहे. तर चला, हा आमचा होळीचा आणि बड्डे सेलिब्रेशनचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तर हे जरूर सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच कनेक्ट राहा. खूप सारं प्रेम द्या आणि आपले व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार आणि सगळ्यांना पुन्हा एकदा होळीच्या अगदी मनापासून हार्दिक शुभेच्छा.